Hello friends, welcome to my Epsilon YouTube channel. Today I start a series of a commutative algebra, MSc second year semester 4th mathematics. In this series I will teach you a commutative algebra subject and which questions are important in commutative algebra subject which are asked in the previous year question paper of all universities. So friends, follow my app. Hello friends, आपण स्टार्ट करणार आहे एक्झॅक्ट सिक्वेन्सपासून. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी MS मॅथमॅटिक्समध्ये सिलेबसमध्ये दिल्यानुसार मी हे टॉपिक घेणार आहे. सो मी स्टार्ट करते. एक्झॅक्ट सिक्वेन्स. अ एक्झॅक्ट सिक्वेन्स means M0 to M1 to M2 up to the Mn of R modules and R homomorphism is called exact at Mi. In bracket 1 is less than or equal to I, less than or equal to n minus 1 if image of Fi minus 1 equal to kernel of Fi. In short, we have to consider the I as a 1 2 up to the n minus 1 means that is I equal to 1 2 up to the n minus 1. इन शॉर्ट प्रूव्ह करायचं म्हटलं तर एक्झॅक्ट सिक्वेन्स ही आर मॉड्यूल होमोमॉर्फिझमच्या कंडिशन प्रूव्ह केल्यानंतर ती सिक्वेन्स ही एक्झॅक्ट सिक्वेन्स आपल्याला प्रूव्ह करता येते. नेक्स्ट एक्झॅक्ट सिक्वेन्समध्ये पण एक शॉर्ट एक्झॅक्ट सिक्वेन्स असते, ती म्हणजेच जिथून स्टार्ट होते तिथंच एंड होते, म्हणजे 0 to m डॅश टू m to m डबल डॅश टू 0. दिस इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट एक्झॅक्ट सिक्वेन्स. Now theorem. Theorem to prove that given sequence is an exact sequence, and from these conditions we have to prove that the given sequence is an exact sequence. Now let us consider the theorem. Prove that a sequence 0 to m dash to m double dash to 0 of R modules and R homomorphism is exact if f is 1 1, image of f equal to kernel of G and G is onto. Now let consider first तीच जी सिक्वेन्स दिलेली ती पहिले कन्सिडर करून घ्यायची. नंतरून आता इथं टी दिलेला आहे, टीला इमेज नाही म्हणजे इकडं नाही आहे म्हणून त्याला कन्सिडर करायचा 0, आणि एचला एक एक्स कन्सिडर करायचा, त्याला पण 0 करून घ्यायचं. आणि एक्स इज बिलॉंग्स टू एम डबल डॅश म्हणजे याच्यातला जो एक्स आहे हा बिलॉंग्स टू एम डबल डॅश म्हणजे याच्यामध्ये बिलॉंग करतो तो. नाव image of t equal to kernel of f, image of f equal to kernel of g, and image of g equal to kernel of h. But we know that t of 0 equal to 0, therefore image of t, that is t of 0, such that 0 is belongs to 0, that is singleton 0. and kernel of h म्हणजेच आपण इथं कन्सिडर केला x इज म्हणजे h of x equal to 0 for all x is belongs to m double dash म्हणजे kernel of h हा kernel of h equal to x is belongs to m double dash such that h of x हा गिवन दिलेला आहे, आपण कन्सिडर केलेला आहे, म्हणजेच h of x हा 0 कन्सिडर केलेला आहे. म्हणून ही जी इमेज आहे त्या m डबल डॅशमध्ये येईन. म्हणजेच इन शॉर्ट kernel of f equal to singleton 0 and image of f equal to kernel of g and image of g equal to m double dash. Therefore from these conditions image of f is a 1 1, image of f equal to kernel of g and therefore g is onto. म्हणजे आपण ह्या तीन कंडिशन ह्या सिक्वेन्सवरनं प्रूव्ह केल्या. आता काय नेक्स्ट आपल्याला कॉन्व्हर्सली सपोज करायचं आहे. लेट अस कन्सिडर कॉन्व्हर्सली. सपोज दॅट f हा 1 1 आहे, इमेज ऑफ f इक्वल टू कर्नल ऑफ g आहे अँड g हा ऑन टू. याच्यावरून आपल्याला ही सिक्वेन्स एक्झॅक्ट सिक्वेन्स दाखवायची. सो लेट अस सपोज दॅट f इज अ 1 1 and image of f equal to kernel of g and g, therefore g is onto. Therefore image of f equal to singleton 0. We know that because म्हणजे image of
म्हणजे टी हा झिरो टी हा झिरो दाखवलेला आहे म्हणून इमेज ऑफ टी सिंगलटन झिरो येईल. म्हणजे इमेज ऑफ टी इक्वल टू कर्नल ऑफ एफ आहे म्हणून तो सिंगलटन झिरो आला. म्हणजेच याचं हे उत्तर जे आहे ते इमेज ऑफ टीवरनं आलेलं आहे. नंतरून इमेज ऑफ एफ इक्वल टू कर्नल ऑफ जी. देअरफॉर इमेज ऑफ एफ इक्वल टू कर्नल ऑफ जी दाखवलेला आहे ना, मग तो कर्नल ऑफ एच हा एम डबल डॅश दिलेला आहे म्हणून तो इमेज ऑफ जी हा एम डबल डॅश येईल. देअरफॉर कर्नल ऑफ एफ इक्वल टू इमेज ऑफ टी and image of f equal to kernel of g. Therefore image of g equal to kernel of h. From these conditions we have to prove that 0 to m dash to m to m double dash to 0 is an exact sequence. So guys, तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून काही नोट्स हव्या असतील MSCच्या तर प्लीज मला कमेंट करून सांगा. थेरी ऑफ स्पेशल फंक्शनच्या माझ्याकडे नोट्स आहेत, कमेंट करून सांगा. थँक्यू.